चला घडवूया आपल्या मनातलं कोल्हापूर. कोल्हापूर महानगरपालिका आणि प्रसारमाध्यमच्या वतीनं आपण हा उपक्रम गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये राबवतोय आणि आपल्या मनातलं कोल्हापूर कसं असावं याच्या बाबत आपण अनेक जणांशी संवाद साधत आहोत. समाजातल्या प्रत्येक घटकांनी त्यांचं मत, त्यांची भूमिका माध्यमांच्या समोर व्यक्त केलेले आहे. आणि यातला एक महत्त्वाचा घटक म्हणजे गेल्या काही एपिसोडमध्ये तुम्ही देखील पाहिलं असेल की कोल्हापूरमध्ये जे पानपट्टी धारक आहेत आणि त्यांचं जे असोसिएशन आहेत, त्याचे अध्यक्ष असतील, शहराध्यक्ष असतील, यांनी सुद्धा येऊन प्रसारमाध्यमावरती आपली भूमिका जाहीर केलेली आहे. याच साखळीमधला आणखी एक घटक आणि ते म्हणजे आज आपल्यासोबत बुरुड सर आहेत, सुधाकर बुरुड. खरं म्हणजे त्यांची एक वेगळी ओळख म्हणजे पानपट्टीवरती गेल्यानंतर सर्वसाधारण आपल्याला पानपट्टी असं दिसते की थुंकलेलं आहे आणि अस्वच्छपणा त्या ठिकाणी जाणवतोय आणि त्याच्यामुळं अनेकदा कुटुंब हे पानपट्टीवरती जायला सहसा धजत नाहीत. परंतु त्यांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी ज्या पद्धतीची पानपट्टी उभा केलेली आहे, दुकान उभा केलेलं आहे, तिथं संपूर्ण कुटुंब येऊन पान खातात. तर ही संकल्पना काय आहे, याच्या मागे त्यांची प्रेरणा काय ठरली आणि कोल्हापूर कसा हवाय हे त्यांच्याकडून आज आपण जाणून घेऊया. तर रसिकराज पान शॉपचे या ठिकाणी मालक आहेत, आपण त्यांच्याशी बोलू. नमस्कार सर. नमस्कार. खरं म्हणजे पानपट्टीवरती जायचं म्हटलं तर मनामध्ये 10 प्रश्न निर्माण होतात किंवा थुंकलेलं असेल, ओंगळवाणा असेल आणि बऱ्याच गोष्टी असतील. पण तुमच्याकडे सगळे कुटुंब पान खाण्यासाठी येतात. काय नेमकं आहे याच्या मागे? नेमकं प्रतिष्ठा म्हणजे काय झालं, त्याचा एक असा एक ज्यावेळेला शासनाने तंबाखू आणि तंबाखू विरहित म्हणजे जे बंदी आदेश काढला, त्यावेळेला माझ्या डोक्यात असा प्रश्न आला की बाबा सहकुटुंब सपरिवार पान खाण्या यावं. त्याचा माझा बरेच दिवस प्रयत्न होता आणि तिची मला प्रेरणा मिळाली अरुण सावंत साहेबांकडून. तर त्यावेळी काय म्हटले मला, तुम्ही पानाचे शौकीन व्हा पण व्यसनी होऊ नका, असा एक अच्छा. बोर्ड लावला मी दुकानात. हम्म, हम्म, आणि त्या बोर्डवर म्हणजे एवढी प्रतिक्रिया येतात दररोज. आणि एक साईडला माझं एक हे असते, स्लोगन असतात एक 4-5. हम्म, हम्म. त्या 4-5 लोकांना त्या समाज प्रबोधन जरा बऱ्यापैकी असतं. म्हणजे मी स्वतः आणि माझा चिरंजीव वैभव बुरुड ते आम्ही दोघंजण मिळून करत असतो ते. तर ती संकल्पना फार दिवस माझ्या डोक्यात घुटमळत होती की बाबा आपल्याकडं नुसते यंग जनरेशन किंवा असा पुरुष येऊन कामा नाही, सहकुटुंब सहपरिवार यावं यासाठी काय करावं. मग बरेच ठिकाणी आम्ही असोसिएशनमार्फत बरेच ठिकाणी फिरलो, कुठं काय मिळते, कुठं काय होते, कुठं काय होते. बरेच स्वतः मी रिसर्च केले काय काय बरेच. म्हणजे एक पहिल्यांदा चॉकलेट पान तयार केलं, आपलं डार्क चॉकलेट. मग ते डार्क चॉकलेट जवळजवळ 4-5 वर्ष सुरू होतं. मग नंतर मला ते फ्लेवरचे सगळे मिळाले. मग ते फ्लेवर अगदी अप्रतिम कसे होतील त्यावर सगळे मी, माझी मिसेस, आमचं कुटुंबावर त्या सगळं रिसर्च करत होतो. आणि त्यामुळे ते सगळं हळूहळू डेव्हलपिंग झालं. आणि त्याच्यासाठी एक मोठाच्या मोठा मी फ्रीज तयार करून घेतला. आणि त्या फ्रीजमध्ये जवळजवळ एक 100-150 पानं खाली आणि वरती आपलं चॉकलेट फ्लेवरचे डिस्प्ले, असे एक 100वर असा एक स्टॉक नेहमी असतो दररोज. आपल्या दुकानाचं वैशिष्ट्य एक असं बोललं जातं की एक नाही, तंबाखूमुक्त जर पान खायचं असेल तर या दुकानामध्ये हो या. हो, बरोबर, अगदी अगदी. तर तिची धारणा म्हणजे काय झालं, जरा फॅमिली कस्टमर आल्यामुळं लोकांच्या समोर एक बोर्ड होता माझ्याकडं की पानाची शौकीन व्हा की व्यसनी होऊ नका. ह्या बोर्डावर लोकांचा जास्त डोळा जायचा. आणि हळूहळू मग ते फेमस झालं की बाबा हम्म, जायचं तर आपण सहकुटुंब सपरिवार रसिकराज पान मंदिरमध्येच पान खायला जायचं. हम्म, आणि सगळ्यांसाठी उपलब्ध, लहानांसाठी चॉकलेटचे फ्लेवर, मोठ्यांसाठी चमन चटणी, खुशबू मसाला किंवा खुशबू मसाल्यामध्ये आम्ही एक 8-10 प्रकारचे फ्लेवर टाकून एकच छोटंसं पान, वन बाईट शॉट, हम्म, असं एक पान तयार केलं. ते लोकांच्या पसंतीत आलं. हम्म, आणि परत की साधा मगई, हम्म, प्रीमियम मगई, हम्म, असे बरेच प्रकार सुरू सुरू हळूहळू करत. हम्म, आता मी सध्या नवीनच आता ड्रायफ्रूट बनारस मसाला पान सुरू केले. हम्म. त्याला पण प्रतिसाद चांगला आहे. अच्छा. हां. आणि सगळं प्रीमियम साहित्य. हे सगळं एका बाजूला आहेत, याच्या तुम्ही एक गोष्टी अभिमानानं सांगताय, पण दुसऱ्या बाजूला हेही चित्र दिसतं. म्हणजे मी पाण्याच्या बाबतीतच म्हणत नाही, परंतु एक नाही, समाजामध्ये असे घटक आहे की ज्यांना अस्वच्छता आवडत नाही. तुम्ही आपलं दुकान स्वच्छ ठेवलेलं आहे, परंतु समाजामध्ये काही असे घटक आहेत त्यांना अस्वच्छता आवडत नाही आणि त्यातल्या त्यात मग एक नाही, रस्त्यावरती जात असताना कुठेही सहज पिचकारी मारायची, कुठेही थुंकायचं आणि त्याच्यामुळं अनेक प्रश्न निर्माण होतात. तर कसं बघताय एक तुमचं स्वच्छ असणारं दुकान आणि या गोष्टींकडे लोकांनी काय बदल करायला हवेत? लोकांनी भरपूर बदल करावे हवेत, पण स्वतःपासून ते सुरुवात करायला पाहिजे. आता हं, मी पान देताना, समजा तुम्ही माझ्याकडे पान खायला आला, मी माझा पान थुंकण्याचं नाही, पान गिळण्यासाठी आहे, हं, असं हं, मी स्वतः सांगतो की हं, बाबा तिकडे वॉश मशीन आहे, हं, तिकडे जाऊन थुंका. हं, हं, असं असं मी बऱ्याच लोकांना सांगतो. म्हणजे मी ज्या वेळेस असतो त्यावेळेस प्रत्येक वेळा मी कस्टमरला ते सांगत असतो की बाबा हे पान थुंकण्याचं नाही आहे. हं, हं. कारण लोकांना पान म्हटलं की थुंकण्याचं मोह बरोबर. आवरत नाही. हं, हं, पण हे आपल्या पानातच असं केलं ना
की पान तोंडात टाकलं की ऑटोमॅटिक विरघळतं. हं, हं. त्यामुळे त्यांचा थुंकण्याचा मोहच राहत नाही. तो थोड्या वेळ परत आणि पान मागून घेतो की माझ्याकडून अच्छा, अच्छा. पान मस्त आहे आणि एक द्या पान असं. परंतु पानाला कालांतराने एक पर्याय उभा राहिला आणि तो म्हणजे गुटखा हां. असेल किंवा सुगंधी तंबाखू आपण म्हणू. तर हे दोन्ही पर्याय उभे राहिलेत. पण त्याच्यामुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झालेले आहेत. होय, बऱ्यापैकी तसं आहेच आता. पण ते आता कसं आहे आपल्या महाराष्ट्रात बंदीच आहे. त्यामुळे आम्ही ते काय विक्रीच बंद केलेलं आहे. अच्छा. आता ते सुद्धा शेतकऱ्यांनी सांगितलं की बाबा साईड बाय साईड काय करावं. मग पण मी माझ्याच व्यवसायात मी साईड बिझनेस सोडला, बरोबर, गोड पानांचा. बरोबर. त्यामुळे ही सगळी सगळी उभा राहिली. हं, हं. आणि लोकांनाच आवर्जून सांगतो बाबा तंबाखू आहे, थुंकू नका. हं, हं. आणि काय आपल्या दुकानात एक बोर्ड आहेच, हं, पानाचे शौकीन आपण व्यसनी होऊ नका. हं. आणि मी असंही ऐकलं की चुकून कुणीतरी थुंकलं वगैरे तर स्वतः तुम्ही खराटा होय, घेता, होय. अगदी स्वच्छता करताय. स्वच्छता मी स्वतःच करतोय. स्वच्छता त्या मला फार आवडते. तेवढ्यासाठी अच्छा, तुम्ही एवढा पॅसेज तुम्ही या कधी ते बघा. एकदम सुंदर ठेवलेलं आहे दुकान. अच्छा. काय सांगाल कोल्हापूरकरांना आपल्याला थुंकीमुक्त जर कोल्हापूर करायचं असेल तर? स्वतःपासूनच तयार करायला पाहिजे सर. हं. आपण आपला स्वतःचा परिसर, आपलं दुकान, आपली गल्ली, आपले रस्ते, आपलं शहर आपण स्वतःच स्वच्छ ठेवायला पाहिजे. अच्छा. आणि थुंकणं म्हणजे थुंकणं हा आरोग्यदायी हेच आहे. हं, हं. थुंकायला नाहीच पाहिजे लोकांनी, अच्छा. असं माझं म्हणणं आहे. तर प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही स्वतःपासून करायला हवी. ते म्हणतात की चुकून एखादा गिरायक आला आणि त्यानं थुंकलं, तर मी त्याला सांगत बसत नाही. तर त्याला लाज वाटावी यासाठी मी स्वतः हातामध्ये एक नाही झाडू, खराडा जो काही असेल तो घेतो, पाणी घेतो आणि तिथं स्वच्छता करतो. आणि ही स्वच्छता आपल्या शहराची संस्कृती इतरांना दाखवून देते. काही बाबतीमध्ये असं घडतं की एक नाही जर आम्ही तंबाखू विना जर पानं विकायला लागलो तर आमच्या व्यवसायावरती मग कदाचित अर्थकारण असेल ते कुठंतरी बिघडून जाईल. पण ते सांगतात की प्रत्येक संकटामध्ये एक संधी शोधण्याची गरज आहे. त्यांनी स्वतः सांगितलं की एक नाही जर मला तंबाखू मुक्त जर पान करायचं असेल तर माझ्यासमोर वेगवेगळ्या प्रकारच्या पानांचे पर्याय उपलब्ध आहेत. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीनं जर आपण करायला गेलो तर खायला येणारा सुद्धा त्यालाही कळेल की पान हे व्यसनासाठी नाही तर ते गिळण्यासाठी आहे, खाण्यासाठी आहे. आणि म्हणूनच आज त्यांचं दुकान या ISO हे दुकान आहे आणि अनेक परिवार त्यांच्याकडे येतात. आणि म्हणून चला कोल्हापूरकरांनो, आपण थुंकीमुक्त कोल्हापूर करण्यासाठी एक पाऊल पुढे उचलूया. आणि समाजातले असेही घटक आहेत, जे जरी या पानपट्टीच्या व्यवसायामध्ये असलेत, तर त्यांनी पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत, की जेणेकरून आपलं शहर हे स्वच्छ राहील. तर मला विश्वास आहे, की तुमच्या मनातलं जे कोल्हापूर आहे, त्या पद्धतीनं घडवण्यासाठी आपण नक्की हे कराल. त्याच्यामुळं पान खाणं हे एक शौक तर असलाच तरी त्याचबरोबर ते व्यसन नाही याची देखील आपण काळजी घेतली पाहिजे. आज रूट साईड आमच्यामध्ये आलेत. तुम्ही आमच्याशी गप्पा मारलात त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो.